मित्रांनो, मराठा विरुद्ध ओबीसी हा ग्राउंड लेवलवर कसलाही नसणारा वाद मात्र राज्यामध्ये आहे आणि तो नेत्यामध्ये आहे। लक्षात ठेवा, जे मेन नेते आहेत ते अगदी एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसतात, एकदम मिळून मिसळून खातात। लक्षात ठेवा, आणि हे आतापासून नाही, पहिल्यापासून आहे। अगदी चुरून मुरून मुरडून सगळेजण वरपून खातात, अगदी भरमसाठ खातात, इतकं खातात की पार यांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळेजण हात धुवून लागलेले आहेत। आणि मग यांच्यासाठी सेफ झोन, सेफ घर आहे भारतीय जनता पार्टी। लक्षात ठेवा, मग तो नेता मराठा असो किंवा ओबीसी असो। आता काय झालेलं आहे, आता भारतीय जनता पार्टी म्हणजे क्लिनिंग वॉशिंग मशीन झालेलं आहे। म्हणजे स्वतः असं दाखवायचं की आम्ही सगळे नैतिकतेचे सगळे परिमाण, सगळे चांगुलपणाचे सगळे परिमाण काय असतील नसतील ते सगळे आमच्याकडे आहेत। आणि एकदा आमच्या मंदिरामध्ये, एकदा आमच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही एकदम साधू झालात, जणू काय आसाराम बापू झालात, अशा पद्धतीचं अगदी आता आसाराम बापू सुद्धा सुटल्याची बातमी पाहिली। एकंदर मित्रांनो, अशी अवस्था आपल्या देशाची आहे। भारतीय जनता पार्टीने इतका भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे। मागच्या 50-60 वर्षामध्ये काँग्रेसने जेवढा भ्रष्टाचार केला नसेल तेवढा 10 वर्षात भ्रष्टाचार झालेला आहे। आणि मित्रांनो, हे नेते एकीकडे राज्यामध्ये विनाकारण तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत यांना विनाकारण मराठा ओबीसी वादामध्ये ओढलं गेलेलं आहे। आणि हे लोक मित्रांनो स्वतःची केवळ पोळी भाजण्याचं काम करत आहेत। अशामध्ये लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये दिसणारा वाद। आता लक्षात ठेवा, अमोल मिटकरी सुद्धा कोण आहे? लक्षात ठेवा, ओबीसी आहे। आणि लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसी आहे, मी सुद्धा ओबीसी आहे। आता लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। आता येथे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा खूप महत्वाचा आहे। राज्यामध्ये जो माधव पॅटर्न भारतीय जनता पार्टीने राबवला, इतका महत्वाचा पॅटर्न आहे। आणि यामुळे समाजामध्ये दुफळी माजवण्याचं काम करण्यात आलं आणि याद्वारे मराठा नेत्यांना टार्गेट करण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं। आणि यामुळे समाजामध्ये खालच्या लेवलला, ग्राउंड लेवलला कसलंही विरोधी दुश्मनी वातावरण नाही। लक्षात ठेवा, परंतु मतदान देताना मताची विभागणी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे आणि ओबीसींना आपल्याकडे वळवण्यामध्ये यशस्वी झालेली आहे। आणि मराठा समाजातील एक गट जो मनुवादाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या नकली हिंदुत्वाच्या आहारी गेलेला आहे, असा एक गट। आणि या दोन्ही गटांच्या जीवावर म्हणजे 50% मराठा आणि जवळपास 60 ते 70% ओबीसी, यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे। आणि भारतीय जनता पार्टीला माहित आहे, जोपर्यंत मराठा आणि ओबीसी हे डिव्हायडेशन राज्यामध्ये राहणार नाही तोपर्यंत आपली सत्ता शाबूत राहणार नाही। आणि अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तुकडे फिकडे, फॉर्च्युनर, कायनो बायनो वगैरे असे फेकून, कुणाला मंडळ वगैरे फेकून हे लोक सांभाळण्याचं काम केलेलं आहे। मग त्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, इकडे मराठा समाजातील कुणबी कोण आहे ते सदाभाऊ खोत असतील, म्हणजे 4-2 मराठा समाजातले, 4-2 ओबीसी समाजातले सांभाळायचे। त्यांना काय फेकायचंय तेवढं फेकायचं आणि आपला उद्देश साध्य करायचा, समाजामध्ये दुही पसरवायची। आता ओबीसी हिंदू आहे, मराठा हिंदू आहे, परंतु यांना खरंच हिंदू एक करायचं आहे का? म्हणजे यांचं हिंदुत्व किती नकली आहे हे मात्र आमच्या अंधभक्त मराठ्यांना कळत नाही आणि अंधभक्त ओबीसींना सुद्धा कळत नाही। अरे यांना जर हिंदू एक करायचं आहे तर मग हा मराठा ओबीसी वाद कशासाठी? आणि एकीकडे आता मराठा नेते जास्त टार्गेट होत आहेत, मराठा नेत्यांना सुद्धा ते कळत आहे आणि मराठा समाज ओपन मध्ये, लक्षात ठेवा, या नेत्यांची बाजू घेताना कोणी सुद्धा दिसत नाही। कोणतीही प्रबळ मराठा संघटना, मराठा लोक सर्वसामान्य या मराठा नेत्यांची बाजू घेताना दिसत नाहीत। अशामध्ये लक्षात ठेवा, अशामध्ये मराठ्यातील एकमेव जी प्रबळ संघटना आहे, आज ती संघटना मोठ्या प्रमाणात कार्यरत नसताना सुद्धा, ऍक्टिव्ह नसताना सुद्धा, पॅसिव्ह आहे परंतु ऍक्टिव्ह नाही। लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेड सध्या
ग्राउंड लेवलला ॲक्टिव्ह नाही. परंतु संभाजी ब्रिगेड जरी ॲक्टिव्ह नसली, जरी त्याचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह नसले, तरी सुद्धा संभाजी ब्रिगेड हा एक विचार आहे. संभाजी ब्रिगेड केवळ संघटना व्यक्ती नसून हा एक विचार आहे. तो विचार म्हणजे वारकरी साधू संत आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा इज इक्वल टू संभाजी ब्रिगेड. आणि अशामध्ये जरी कार्यकर्ते ॲक्टिव्ह नसले तरी याचं बीजारोपण एवढ्या मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडचं झालेलं आहे आणि याला असंख्य रोपटे आलेली आहेत, असंख्य फळं आलेली आहेत. आणि त्यामुळे या नेत्या लोकांना माहीत आहे की शेवटी आपल्याला कोणीही मदत नाही केली तर संभाजी ब्रिगेड करेल. आणि त्यामुळे अमोल मिटकरीने परत एकदा ब्रिगेडचं कार्ड काढलं आणि मी ब्रिगेडी आहे लक्षात ठेवा. आणि विरोधी पक्ष सुद्धा जे हाकेसारखे पडळकर सारखे आहेत किंवा भारतीय जनता पार्टीने जे पाळलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा जे सनातनी आहेत, मनुवादी विचाराचे आहेत, लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा माहीत आहे आपण एक वेळेस अजितदादाला कंट्रोल करू शकतो, एक वेळेस शरद पवाराला कंट्रोल करू शकतो, एक वेळेस उद्धव ठाकरेला कंट्रोल करू शकतो, परंतु संभाजी ब्रिगेडला कंट्रोल करू शकत नाही. कारण संभाजी ब्रिगेडचा बेस हा वारकरी साधू संत आणि महामानव आहेत आणि यांना आपण कदापिही परास्त करू शकत नाहीत. आणि त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, या सर्वांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडची ताकद नेमकी काय आहे. ती विचारामध्ये आहे, व्यक्तीमध्ये नाही. हे या लोकांना पक्क माहीत आहे आणि हा या लोकांचा जळफळाट आहे. तो अनेकदा या पडळकरच्या रूपाने, हाकेच्या रूपाने, यांच्या रूपाने किंवा अंधभक्तांच्या रूपाने बाहेर येत असतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, लक्षात घेण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अमोल मिटकरीने परत एकदा ब्रिगेडचं कार्ड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. कारण संभाजी ब्रिगेडला माहीत आहे नेमकी कुणाला मदत करायची, कुणाला नाही करायची. हे मराठा नेते ज्या वेळेस सत्तेमध्ये असतात किंवा नसतात, परंतु या मराठा नेत्यांनी मराठा समाजाचा कधीही विचार केलेला नाही. मराठा समाजाचा जाऊ द्यावं तिकडं, परंतु महामानवांचा, वारकरी साधू संतांचा कधीही विचार केला नाही. या सत्यशोधक परंपरेचा कधीही विचार केला नाही. आणि अशामध्ये समाजाला खड्ड्यात घालण्याचं जर काम जर कुणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ मराठा नेत्यांनी आणि ओबीसी नेत्यांनी. जेवढा दोष मराठा नेत्यांना आहे तेवढाच दोष ओबीसी नेत्यांना आहे, जेवढा अजित पवारांना आहे, जेवढा उद्धव ठाकरेंना आहे, तेवढा छगन भुजबळांना सुद्धा आहे, लक्षात ठेवा. कारण महामानवांची, वारकरी साधू संतांची परंपरा सत्यशोधक, सत्ता येईल व सत्ता भाजपची येऊ द्या, काँग्रेसची येऊ द्या, कोणाचीही येऊ द्या, परंतु आपलं जे अधिष्ठान आहे, आपला जो बेस आहे, आपला जो पाया आहे तो कमजोर करण्याचं किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन न करण्याचं काम आणि या लोकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये मनुवाद पेरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे किंवा भारतीय जनता पार्टीला तसं करू दिलं गेलं आहे. आणि हे रोखण्यासाठी या लोकांनी कोणतीही यंत्रणा वापरली नाही. खरं तर आज जो मनुवादाचा जो नंगा नाच सुरू आहे याला हे मराठा नेते आणि ओबीसी नेते कारणीभूत आहेत. आणि अशामध्ये अमोल मिटकरी एक वेळेस संभाजी ब्रिगेडच्या मुसीमध्ये तयार होऊन आमदार झालेले, यांना आमदारकी केवळ आणि केवळ संभाजी ब्रिगेडमुळे भेटलेली आहे. असं जरी असलं तरी आज त्यांचा आता कार्यकाळ संपत आलेला आहे आणि आता परत त्यांना दुसऱ्यांदा आमदारकी भेटणार नाही हे त्यांना माहीत आहे आणि परत यांना कोणीही स्टेज देणार नाही. आणि अशावेळी अमोल मिटकरीला जर संभाजी ब्रिगेडची जर आठवण येत असेल, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. लक्षात ठेवा, मराठा समाजाचं वाटोळं कुणीही केलेलं नाही, ओबीसींनी केलेलं नाही, ना बौद्धांनी केलेलं आहे, ना दलितांनी केलेलं आहे, ना मुस्लिमांनी केलेलं आहे. मराठा समाजाचं वाटोळं केवळ मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेलं आहे. मग तो तुमचा गावचा नेता असेल, तालुक्याचा नेता असेल, जिल्ह्याचा नेता असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, तुमचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रमुख असेल, या लोकांनीच मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे. आणि ओबीसीचं वाटोळं सुद्धा कुणी केलेलं आहे तर ओबीसींच्या नेत्यांनीच केलेलं आहे. मग तो ओबीसीचा नेता गावचा असेल, तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, कारण या लोकांनी कधीही
शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत ही अस्सल सत्यशोधकीय परंपरा समजून घेतली नाही, लोकांमध्ये ती रुजवण्यासाठी काही सुद्धा केलं नाही ना त्याचा स्वीकार केला. स्वीकार या लोकांनी मनुवादी व्यवस्थेचा केला आणि त्या लोकांचे हे नेते गुलाम झाल्यामुळे सर्वसामान्य जनता या लोकांनाच फॉलो करते. ओबीसी आणि मराठे या नेत्यांनाच फॉलो करतात आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसी हे दोघंही मनुवादाचे गुलाम आहेत. त्यामुळे या वरवरच्या दिसणाऱ्या लढाईला बळी पडू नका, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांचा गळा हा जरी शेंडीने कापलेला असला तरी सुद्धा याला कारणीभूत शेंडी नसून याला कारणीभूत मराठा आणि ओबीसी नेते आहेत. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.